प्रभू श्रीरामांबद्दलच्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त। वक्तव्यावरती आजही ठाम, आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्त्व असल्याचं आव्हाडांचं मत। रोहित पवार लहान, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, सामाजिक प्रश्नांमध्ये पक्षाच्या पाठिंब्याचीही आवश्यकता नाही, आव्हाडांचं स्पष्टीकरण। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात घाटकोपरमध्ये भाजपचं आंदोलन, नाशिकमध्ये साधू महंतांकडून तक्रार दाखल, तर पुण्यामध्ये भाजपचं तिरडी आंदोलन। सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये हुल्लडबाजांवरती लाठीमार, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर लाठीचार्ज, टीकेनंतर सत्तारांकडून दिलगिरी व्यक्त। कोरोनाची लागण झाल्यास 5 दिवस विलगीकरणामध्ये राहण्याचा कोविड टास्क फोर्सचा सल्ला, राज्यातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 862 वर। मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही अंगणवाडी सेविका आंदोलनावरती ठाम, चर्चा निष्फळ, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार। शरद पवार गटाच्या शिर्डीमधील शिबिराचा आज शेवटचा दिवस, शरद पवारांसह सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार, आव्हाडांच्या वक्तव्यावरती काय बोलणार याची उत्सुकता। शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक टोल फ्री ठेवा, आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विटद्वारे आवाहन। बारा जानेवारीला लोकार्पण होणाऱ्या शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी 350 रुपयांचा टोल प्रस्तावित, मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये निर्णय अपेक्षित। सायन्स स्टेशन समोरचा धारावी कनेक्टर पूल पाडण्याची तारीख आज जाहीर होणार, मुंबईकरांसमोर पुन्हा एकदा पूलबंदीचं संकट। राष्ट्रवादीचे आमदार पात्रता प्रकरणामध्ये आज दुपारी 3 वाजता सुनावणी, वेळेमध्ये सुनावणी पूर्ण करण्याचं विधानसभा अध्यक्षांच्या समोर आव्हान। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक, मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्व्हेचा आढावा घेणार। जिजाऊंचा जन्मोत्सव आठवड्याभरावर, मात्र जन्मस्थळाची दुरावस्था झाल्यानं जिजाऊंचं वंशज आक्रमक, डागडुजी केली नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।